श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1678व्या भागाचं मी पठण करीत आहे. आज कार्तिक कृष्ण त्रयोदशी, गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर 2024. उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 19/6/1993, बैठक क्रमांक 161. परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 16. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. तुमच्या सद्गुरूंच्या बाबतीत बाहेर समाजात कोणीही गैर बोलता कामा नये व कोणी तसे वागत असेल तर ते तुम्ही काही ऐकून घेऊ नका. हे असे वातावरण आता जास्त काळ राहणार नाही. ही अवस्था बदलेपर्यंतच हे असे चालू राहील. तुम्ही सर्वांनी गुरूंची व गुरुकुलाची सेवा करीत राहा. गुरुकुल याचा अर्थ गुरु परंपरा असा घ्या. आपले गुरु ज्या परंपरेतील आहेत त्या परंपरेची सेवा करीत राहणं यालाच गुरुकुलाची सेवा करणे असे म्हणतात. ते तुम्ही सर्वांनी अखंडपणे चालू ठेवले पाहिजे. उद्या भविष्यातही हे सर्व असेच चालू राहिले पाहिजे. सर्वांनी हे लक्षात ठेवा. रामदास नवमीलाच दास नवमी असे म्हणतात. या दिवसाचे वैशिष्ट्य असे आहे की त्या दिवशी तिथीला श्री रामदास स्वामींचा जन्म झाला व पुढे याच दिवशी तिथीला श्री रामदास स्वामींनी देह ठेवला. श्री रामदास स्वामी हे मारुतीचे अवतार होते. मारुतीचा दुसरा अवतार श्री गोंदेवलेकर स्वामी होऊन गेले. मारुतीचे हे 2च अवतार झालेले आहेत. रामनवमीचा उत्सव सज्जनगडावर जसा रामदासांचे शिष्य साजरा करतात तसाच उत्सव गोंदिवल्यालाही साजरा करीत असतात. दास नवमीचे वैशिष्ट्य दुसरे असे, श्री प्रभू रामचंद्रांचा जन्म जसा नवमीला झाला तसाच श्री रामदास स्वामींचा जन्म त्याच तिथीला व त्याच नक्षत्रावर झाला आहे. फक्त ते दास असल्याने त्यांचा जन्म त्यांच्या स्वामींच्याच चैत्र महिन्यात नसून दुसऱ्या इतर महिन्यात झाला आहे. श्री मारुतीराया हे कायम चैतन्य स्वरूपात आहेत. तसेच त्यांची ही दोन्ही अवतारी स्वरूपेही कायम चैतन्य स्वरूपातच आहेत. त्या कारणानेच श्री गोंदिवलेकर स्वामींना ब्रह्मचैतन्य असे म्हटले जाते. त्यांची चरित्रे फार अफाट आहेत. माझ्याही बाबतीत तोच प्रकार आहे. आता नुकतेच शेगावच्या गजानन महाराजांचा एक भक्त दर्शनाला येऊन गेला. तो नेहमी गजानन महाराजांच्या पोथीची पारायणे करीत असतो. त्याला नुकतेच स्वप्न पडले होते. स्वप्नात श्री गजानन महाराजांनी येऊन सांगितले की मी तुला प्रत्यक्ष दर्शन काही देऊ शकत नाही, परंतु तुला जर दर्शन घ्यायचे असेल तर तू नगरला जा. तिथे तुला जे दर्शन होईल ते तू माझेच दर्शन समज. मी त्या भक्ताला आशीर्वाद देऊन पाठवून दिले. मी अजून शेगावला काही गेलो नाही, परंतु गोंदिवल्याला मात्र पूर्वी एकदा जाऊन आलो आहे. गोंदिवल्याचे वातावरण फार चांगले वाटले. गोंदिवलेकर स्वामी ही प्रातस्मरणीय व्यक्ती होऊन गेली. अशा अधिकारी पुरुषांच्या पश्चात त्यांची कुडी जाळली गेल्यावर पुन्हा अवतार ते घेत नाहीत. खूप काळ मध्ये गेल्यावर ती ज्योत तीच तत्वे घेऊन पुन्हा नवा देह धारण करून येत असते. हीच ज्योत पूर्वीपासून अशीच येत राहिली आहे व पुढेही अनंत काळापर्यंत येत राहणार आहे. तुमच्यासारख्या भक्तांना ज्योतीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्या ज्योतीसमोर तुमचे रूप म्हणजे पावसाळ्यात रात्र दिसणाऱ्या काजव्या समान आहे. ब्रह्मतेज हे पुन्हा पुन्हा जन्म घेत असते. त्या तेजाच्या मानवी देहातील व्यक्ती फार विचित्र स्वभावाच्या असतात. कधीही कोणाला त्या शिव्या देतील, रागावतील, नाहीतर स्वतःला कोंडूनही घेतील. 90% ती व्यक्ती कडक स्वभावाची असते व फक्त 10% शांत असते. माझ्या बाबतीत मात्र हे सर्व उलटेच आहे. मी स्वतः 10% कडक व 90% शांत आहे. हे सर्व तुम्ही नशीबवान आहात म्हणून घडले आहे. तसे नसते तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने माझ्यासमोर बसलेही नसता. आता या सहवासाचा लाभ घेणं तुमच्या सर्वांच्या हातात आहे. या सृष्टीचे वैशिष्ट्य तुम्ही विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल.
मासे पाण्यातच राहिल्यावर जिवंत राहतात, परंतु ते तिथल्या तिथे त्यांच्या ठराविक पाण्याच्या भागातच फिरत राहतात. ठराविक प्रमाणाच्या बाहेर ते टिकत नाहीत. तुमच्या मागे रस्त्यात एखादे कुत्रे लागले तर हेही ठराविक अंतरापर्यंतच मागे लागते व तेथून परत जाते. आपण घरामध्ये नेहमी माशा पाहतो, त्यांचेही तसेच आहे. त्यांना घरातून किती बाहेर ढकला, पुन्हा त्याच घरात येतात व घर सोडून जात नाहीत. महापूर जरी आला तरी त्याचे पाणी ठराविक मर्यादेतच असते. चिमण्यांचेही माशांच्या प्रमाणेच आहे. आपण त्यांना घरातून एकदा बाहेर काढले तर ते घराच्या दुसऱ्या खिडकीतून पुन्हा घरात प्रवेश करीत असतात. तुम्ही माणसे ह्या गोष्टींना काहीच करू शकत नाहीत. तसे शाळीग्रामावर सुद्धा नेमके शंखचक्र कशी उमटली जातात याचे शास्त्र मानवाच्या अजून लक्षात आले नाही व पुढेही लक्षात येणार नाही. ही भूमी परमेश्वराची भूमी आहे. इथे त्याचीच सत्ता चालते. हे ईश्वराचे वैभव आहे. ईश्वरी शक्तीपुढे मानव यत्किंचित समजला जातो. मानव हा दिवसातून 2 वेळा जेवून दुपारीही झोपतो आणि फक्त ज्ञानाच्या गोष्टी बोलत राहतो. झोप व भूक त्याच्या मागे लावून दिल्याने त्याला पुढे जाता येत नाही. विचार करणारी माणसे फारच कमी असतात. ती माणसं अधिक काळ जगू शकत नाहीत, तर अविचारी माणसं अधिक काळ जगू शकतात. बुद्धीची झेप फार तोकडी पडते. यांची लय जरी थोडीशी तुटली तरी त्याला पुढे जाता येत नाही. गायक, वादक, ज्ञाते कितीही त्यांच्या कार्यात हुशार असले तरी त्यांची एकदा लय तुटली की सर्व यांचे संपते. टेलिफोनची लाईन तुटली की कसे सर्व संभाषणच तुटून जाते, तशी परिस्थिती यांची होते. ठराविक काळानंतर मानव काहीच कार्य करू शकत नाही, कारण मानवाच्या शक्तीलाही मर्यादा आहेत. हे सर्व आम्ही अनुभवाने तुम्हाला सांगू शकतो. माझी दुपारी दर्शनाला आलेल्यांना दर्शन देण्याची वेळ 3 ते 4 अशी आहे. मी त्याच्यासाठी दुपारी 2:30 वाजता झोप पूर्ण झाल्यावर उठून बसतो, परंतु मी तसे उठण्यासाठी माझ्या खोलीत चिमण्या येऊन बसलेल्या असतात. दुपारचे 2:30 वाजले की त्या लगेच इलेक्ट्रिकच्या ट्यूबलाईटवर बसून त्यावर चोची मारत राहतात व हळूहळू आवाज करीत राहतात. माझी झोप मोडेपर्यंत हे चालू असते. परंतु त्यांचे वैशिष्ट्य असे की त्या कधीही माझ्या पलंगावर किंवा खोलीतही काही घाण टाकत नाहीत. हे सर्व घडण्यामागे शास्त्र असते. ईश्वरी यंत्रणेपुढे मानवाचे ज्ञान व शक्ती तोकडेच पडतात, हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यावे व त्या शक्तीला शरण जा. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया पुढील पठणासाठी उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.